जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन गाडगे तुमचं आपल्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत. 12वीच्या मॅथ्स फर्स्टमधील पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमधील आपण आज एक थेरम घेणार आहोत. जो थेरम बोर्डाला विचारला जातो 4 मार्काला. फेब्रुवारी 20ला विचारला आहे, 18ला विचारला आहे, 16ला विचारला आहे, 14ला विचारला. ते काय म्हणतात, थेरमचं स्टेटमेंट काय आहे पाहूया आपण. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. म्हणजे एक होमोजिनियस इक्वेशन आहे ज्याची डिग्री 2 आहे आणि जे एक्स आणि वाय ह्या दोन व्हेरिएबलमध्ये दिले. आणि ते होमोजिनियस इक्वेशन काय आहे, ax² + 2hxy + by² = 0. आणि ते जे इक्वेशन आहे ते काय रिप्रेझेंट करते, रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे दोन लाईन आहेत, त्या दोन लाईन ओरिजिनमधून पास होत आहेत आणि त्या दोन लाईनचं जर जॉईंट इक्वेशन काढलं तर ते मिळतं ax² + 2hxy + by² = 0. आणि कंडिशन ठेवली h² - ab इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता आपल्याला होमोजिनियस इक्वेशन दिलेलं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, होमोजिनियस इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचंय ते मी आधी आउटलाईन दाखवतो तुम्हाला. सगळेजण पाहतात. आता आपल्याला असं दिलंय ax² + 2hxy + by² = 0 हे आपल्याला दिलेलं आहे. आता आपल्याला काय दाखवायचं की हे जे इक्वेशन आहे ना वरचं, हे दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन आहे किंवा जॉईंट इक्वेशन आहे. मग त्या दोन लाईन काय आहेत, u = 0 सपोज आणि v = 0. आणि आपल्याला हे दाखवायचंय का ह्या ज्या दोन लाईन आहेत ह्या दोन लाईन कुठून पास होतात, ओरिजिनमधून. म्हणजे आपण काय करणार, ह्या इक्वेशन पासून दोन लाईन मिळवणार आणि असं दाखवणार की ह्या दोन लाईन कुठून पास होतात, ओरिजिनमधून पास होतात. बरं, मग आता ओरिजिनमधून पास होतात म्हणजे नक्की काय असेल तेही मला दाखवायचंय. पण साधं कच्चं ड्रॉइंग मी दाखवतोय. हाय माझ्याकडे एक्स ॲक्सिस आणि हाय माझ्याकडे वाय ॲक्सिस आणि हा असेल आपला ओरिजिन ओ. आता हा जो आडवा एक्स ॲक्सिस आहे ना तो ओरिजिनमधून पास होतोय ना असा. त्याचं इक्वेशन काय असतं, y = 0. म्हणजे y = 0 हे इक्वेशन असणारी जी लाईन आहे ही कुठून पास होणार आहे, ओरिजिनमधून. पहा बरं का, समजून घेता येत. आता जो आपल्याकडे y ॲक्सिस आहे त्या y ॲक्सिसचं इक्वेशन काय आहे, x = 0. म्हणजे y ॲक्सिसवर कुठे गेले तर x ची व्हॅल्यू काय असते तुमच्याकडे, 0. त्यामुळं x = 0 जरी असेल तरी ती लाईन कुठून पास होईल, तुमची ओरिजिनमधून. आता पुढे आले, आपल्याला माहिती आहे जनरल इक्वेशन काय आहे लाईनचं, ax + by + c = 0. ax + by + c = 0 हे आपलं जनरल इक्वेशन आहे. काय आहे, जनरल इक्वेशन. जर ही लाईन आपल्याकडे जर ओरिजिनमधून पास होत असेल तर ही जी कॉन्स्टंट टर्म आहे ती काय होते, 0 होते. म्हणजेच ax + by = 0. ही लाईन कुठून पास होते, ओरिजिनमधून. ती कशी ओळखायची, का असं इक्वेशन जिच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म नसेल, एक्सचे असेल वायचे असेल, एक्स आणि वाय व्हेरिएबल आहेत फक्त कॉन्स्टंट नसेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल लाईन अशी असेल 2x + 3y = 0. तर ही जी लाईन आहे ही कुठून पास होईल, ओरिजिन. आता जर असं असेल 2x + 3y + 5 = 0. आता हा 5 कॉन्स्टंट आहे, हा प्रेझेंट आहे, तर ही जी लाईन आहे ही ओरिजिनमधून पास होणार नाही, ओरिजिनमधून पास होणार नाही. मग आता आपल्याला काय करायचं की आपलं प्रूफकडे आलो आपण. काय प्रूफ, परत एकदा क्वेश्चन काय पहा, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. आणि ते काय, ax² + 2hxy + by² = 0 रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन इफ h² - ab इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता मी काय करतोय की एक फिगर छोटीशी काढण्याचा प्रयत्न करतोय. अगदी छोटी काढतो. हा काढला मी y ॲक्सिस, हा काढला मी x ॲक्सिस. हाय माझ्याकडे x ॲक्सिस, हाय माझ्याकडे y ॲक्सिस, हाय माझा y', हाय माझा x', हाय माझा ओरिजिन. आता इकडे पहा, y ॲक्सिसचं इक्वेशन काय असेल, x = 0. आपण मगाशीच पाहिलं. आणि मी अजून एक स्ट्रेट लाईन दाखवतोय जी ओरिजिनमधून पास होते अशा स्वरूपामध्ये.
ती एक्स ॲक्सिस बरोबर θ1 नावाचा अँगल करते आणि वाय ॲक्सिस बरोबर θ नावाचा अँगल करते. आता ही जी लाईन आहे तिचं इक्वेशन मी लिहितोय ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. पहा ax प्लस 2hy कॉन्स्टंट आहे का याच्यामध्ये? नाही. याचा अर्थ ही लाईन कुठून पास होते? ओरिजिनमधून. आता आपल्याला हे काय करायचं? प्रूफ करायचं. फिगर समजली असेल तर आता मी आलो प्रूफला. मग मी म्हणतोय कन्सिडर, आपल्याला काय करायचं आहे? हे जे दिलेलं इक्वेशन आहे ना ते घ्यायचं. कन्सिडर अ होमोजिनियस इक्वेशन, कन्सिडर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आणि कशामध्ये येते? इन एक्स अँड वाय, इन एक्स अँड वाय. आणि मग काय येते इक्वेशन? ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. याला आपण काय केला? काय म्हणतो याला? इक्वेशन नंबर 1. आता आपण 2 केसेस विचारात घेणार आहेत. किती केसेस विचारात घेणार आहे? 2 केसेस. मग त्यातली पहिली केस नंबर फर्स्ट. जर मी ह्या b ची व्हॅल्यू 0 घेतली तर इफ b इज इक्वल टू 0, काय घेतला मी? b ची व्हॅल्यू काय घेतली? 0. तर इक्वेशन 1 काय होईल? देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, 1 नंबरचं जे इक्वेशन आहे ना ते काय होईल? इकडे पहा, याच्यात b 0 झाला तर काय शिल्लक राहील? पहा आता ax² प्लस 2hxy प्लस 0 इज इक्वल टू 0. आता b इंटू y² आहे म्हणजे b काय आहे? 0. 0 इंटू y² काय होणार आहे? तुमचा 0 होणार आहे. यालाच खाली मी लिहिला ax² प्लस 2hxy इज इक्वल टू 0. हे झालं माझं सिम्प्लिफिकेशन. आता इथं x² आहे आणि इथं x आहे म्हणजे मी x जर कॉमन घेतला तर मला काय मिळेल? पहा बरं, x बाहेर आला तर माझ्याकडे आतमध्ये राहील ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. आता x ही एक टर्म आहे, ax प्लस 2hy ही एक टर्म आहे आणि ह्या दोघांचा काय आहे? गुणाकार आहे. मग मी याला असं म्हणू शकतो, ह्या ज्या 2 लाईन आहेत विच इज कंबाइंड इक्वेशन ऑफ 2 लाईन, विच इज कंबाइंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स. कुठल्या आहेत 2 लाईन्स? ही पहिली एक आणि ही दुसरी एक. x इज इक्वल टू 0 अँड दुसरी किती आहे? ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. आता x इज इक्वल टू 0 वरती आली तुम्ही फिगरमध्ये, इकडे पाहतात हा y ॲक्सिस आहे. x इज इक्वल टू 0 हे त्याचं इक्वेशन आहे. तर y ॲक्सिस कुठून पास होतो? ओरिजिनमधून. मान्य. आणि आता दुसरी गोष्ट आपल्याला काय मिळाली? पहा ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म आहे का? नाही. याचा अर्थ ही पण कुठून पास होणार आहे? ओरिजिनमधून. मग इकडे पाहतायत फिगरमध्ये ax प्लस 2hy इज इक्वल टू काय दिलं आहे? 0. आणि कशातून पास होते ती लाईन? ओरिजिनमधून. म्हणजेच आपण इथं आता असं म्हणणार आहे these two lines are passing through the origin. These two lines are passing through the origin. ह्या 2 लाईन कुठून पास होतात? ओरिजिनमधून होतात. आता आपण जाणार आहोत केस नंबर सेकंडला. केस नंबर सेकंड पहा, केस नंबर सेकंड काय घेतोय मी? इफ b इज नॉट इक्वल टू 0. सुरुवातीला आपण b ची व्हॅल्यू काय घेतली होती? 0 घेतली होती. आता b ची व्हॅल्यू काय घ्यायची नाही? 0 घ्यायची नाही. मग आता आपण होमोजिनियस इक्वेशन आहे ते जसं आहे तसं लिहून घेतलं. ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू काय लिहिला मी? 0. हा जो ax² आहे तो राईट साईडला शिफ्ट करा, तो मायनस होईल. म्हणजेच देअरफॉर हा तुमचा तयार होईल. आणि हा by² सुरुवातीला लिहिला फक्त मी. by² प्लस 2hxy इज इक्वल टू हा ax² इकडे आल्यावर काय झाला? मायनस ax². आता ह्या इक्वेशनला काय करा? दोन्ही बाजूला b ने गुणा. मग काय होईल ते पहा. मल्टिप्लाय बोथ साइड्स, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय कशाने गुणवतोय आपण? b ने.
बीने गुणल्यानंतर काय होईल पहा, हा बी आणि अजून एक बी म्हणजे तो झाला बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2hb xy इज इक्वल टू मायनस ए आणि जास्तीचा कोण आला आता बी एक्स स्क्वेअर. झालं. आता लेफ्ट हँड साईडला आपल्याला काय होणार आहे की पूर्ण वर्ग होणार आहे. आता पूर्ण वर्ग होणार आहे म्हणजे काय होणार आहे समजून घेत आहेत व्यवस्थितपणे. एक मी दाखवतो इथे. मी लिहितोय बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. जर असं मी लिहिला तर काय होईल, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट म्हणजे 2 टाइम्स आधी कॉन्स्टंट लिहिले एच बी आणि मग व्हेरिएबल लिहिले एक्स वाय प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर काय येईल एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं उत्तर काय आहे बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2hb एक्स वाय प्लस एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर. मग आपल्याकडे आता लक्ष देत आहेत, आता आपल्याकडे काय आहे बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2hb एक्स वाय म्हणजे आपल्याकडे एक टर्म नाही आहे. कुठली टर्म नाही इकडे पहा, कुठली टर्म नाही आपल्याकडे, तर ही टर्म नाही एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे आपण दोन्ही बाजूला आता ही टर्म काय करणार ॲड करणार. मग मी म्हणतोय ॲडिंग एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. वरील इक्वेशनच्या दोन्ही बाजूला एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर तुम्ही काय केले ॲड केले म्हणजे काय तयार होईल पाहतायत. लेफ्ट हँड साईड झाली बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2hb एक्स वाय प्लस एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आता ॲड करायचं आहे आणि तो प्लस आहे म्हणून सुरुवाती लिहिला एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ओरिजिनल किती आहे ए बी एक्स स्क्वेअर. ओरिजिनल किती आहे ए बी एक्स स्क्वेअर. झालं. लेफ्ट हँड साईड कम्प्लीट स्क्वेअर आला म्हणजे कोणाचा पा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर कोणाचा आहे तो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. मग तो लिहिला मी हा पा याचं रूट लिहिलं काय आहे बी वाय, याचं रूट लिहिलं काय आहे एच एक्स, याचा काय आहे हा स्क्वेअर बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू राईट साईडला याच्यामध्ये एक्स स्क्वेअर आहे याच्यामध्ये एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर कॉमन घेतलं तर काय येईल एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू काय लिहितोय मी एक्स स्क्वेअर. काय आला बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर मायनस ए बी आणि बाहेर काय म्हणतो मी इंटू एक्सचा स्क्वेअर. झालं. आता आपल्याला जायचंय नेक्स्ट पुढच्या पेजला. समजा मी तुम्हाला घेऊन जातोय. आता सगळेजण व्यवस्थित पाहत आहेत लक्ष देत आहेत. बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर मी तेच परत एकदा लिहितो तुम्हाला लक्षात यावं म्हणून एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू काय लिहिला मी एक्स स्क्वेअर लिहिला. आता सगळेजण एक गोष्ट लक्षात ठेवा किंवा पाहत आहेत सगळेजण. समजा ए आहे आपल्याकडे काय आहे ए, तर एला मला कम्प्लीट स्क्वेअरमध्ये लिहायचं आहे तर मी त्याला असं लिहू शकतो रूट एचा स्क्वेअर म्हणजे हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल परत तुम्हाला काय मिळेल एच मिळेल. मग मला एच स्क्वेअर मायनस ए बी ला स्क्वेअरमध्ये लिहायचं आहे तर मी त्याला असं लिहू शकतो रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग तेच आपल्याकडे आहे एच स्क्वेअर मायनस ए बी आहे तर मी त्याला कसं लिहू शकतो रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू काय एक्स स्क्वेअर. आणि इथं सिन्स मी दाखवतो काय लिहिलं आहे सिन्स तुम्ही सांगतायत मला ए इज इक्वल टू रूट एचा स्क्वेअर. झालं. आता परत आपल्याकडे मॅथ्सचा एक बेसिक रूल्स आहे. समजा ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर तर मी त्याला असं लिहू शकतो ए बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ए स्क्वेअर बी स्क्वेअरला काय लिहू शकतो ए बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग माझ्याकडे इथे काय पाहतायत तुम्ही सगळेजण माझ्याकडे आहे एच स्क्वेअर मायनस ए बी त्याचा स्क्वेअर आणि एक्सचा स्क्वेअर म्हणजे मी ह्या दोघांना काय लिहू शकतो एकदाच इज इक्वल टू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी याला राऊंड ब्रॅकेट एक्स आणि संपूर्ण ब्रॅकेटचा मी काय लिहिला स्क्वेअर आणि हा लेफ्ट हँड साईड काय तुमची बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. झालं.
आता आपल्याला करायचं काय, ही जी टर्म आहे ना राईट साईडला ती लेफ्ट साईडला घेऊन जायची. ती प्लस आहे तर ती काय होईल, मायनस होईल. ती होईल बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी राऊंड ब्रॅकेट कंप्लीट इंटू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता आपण बेसिक अल्जेब्राचा एक फॉर्म्युला वापरणार आहे. बाय युझिंग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय उत्तर लिहितो आपण याचं, ए प्लस बी ए मायनस बी किंवा ए मायनस बी ए प्लस बी. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार ही जी टर्म आहे हा ए आणि ही संपूर्ण टर्म आहे ही काय आहे बी. मग सुरुवातीला आपल्याला काय लिहायचं आहे, ए प्लस बी. मग काय होईल, ए प्लस बी बी वाय प्लस एच एक्स. फर्स्ट टर्म आहे तशीच, मिडल साईन काय द्यायचं आहे प्लस, आणि बी म्हणजे काय ही टर्म आहे. मग मी लिहितोय रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी त्याचं ब्रॅकेट कंप्लीट केलं एक्स. बरोबर, ही झाली तुमची फर्स्ट टर्म म्हणजे झाली ए प्लस बी. आता आपल्याला फक्त काय लिहायची, ए मायनस बी. ए म्हणजे काय आहे बी वाय प्लस एच एक्स. म्हणजे परत एकदा मी लिहितोय बी वाय प्लस एच एक्स. आता मिडल साईन काय आहे मायनस मायनस, आणि मग ही टर्म लिहित आहेत काय, ही टर्म रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी त्याला ब्रॅकेट टाकलं एक्स टाकलं इज इक्वल टू काय म्हणतो मी 0. आता ह्या दोन टर्मचा गुणाकार काय दाखवलाय आपण, 0 दाखवलाय. आता इकडे लक्ष देत आहेत, सगळेजण पाहत आहेत. ही टर्म आणि ही संपूर्ण टर्म बरोबर, ह्या दोन टर्ममध्ये इथं एक्स आहे आणि इथं एक्स आहे. बरोबर, तो एक्स कॉमन काढला आणि ती सुरुवाती लिहिली टर्म म्हणजे असं लिहिलं इथून एच प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी संपूर्ण याला ब्रॅकेट ठेवलं एक्स आणि ही टर्म शिल्लक राहिलेली किती आहे बी वाय, पहिली चौकट. आणि आता दुसरी चौकट इकडे पहा, इथे एक्स आहे इथे एक्स आहे, तो कॉमन घेतला एच इथं आला मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी राऊंड टाकला याला एक्स आणि हा शिल्लक राहिलाय प्लस बी वाय इज इक्वल टू काय लिहिताय तुम्ही 0. झालं इथपर्यंत. आता सगळेजण व्यवस्थित लक्ष ठेवत आहेत किंवा लक्ष देत आहेत. हे एक इक्वेशन आहे, हे एक इक्वेशन आहे. बरोबर, हे दोघांचा गुणाकार आहे म्हणजे काय आहे, हे जॉईंट इक्वेशन आहे. म्हणजेच मी काय म्हणतोय, हे जे दिसतंय विच इज कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स, विच इज कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स. आणि कुठल्या आहेत टू लाईन्स, पहिलं ब्रॅकेट म्हणजे ही जी टर्म आहे ना ती एक आणि ही आहे ना ही दुसरं, म्हणून तुम्ही लिहित आहेत एच प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0. अँड दुसरं काय आहे एच मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0. झालं, हे दोन इक्वेशन मिळाले, ही एक आणि हे एक. आता इकडे पाहतायत ही संपूर्ण टर्म जी आहे ना ही कॉन्स्टंट आहे, त्याला कशाने गुणलंय एक्सने, म्हणजे हा थोडक्यात ए एक्स आहे प्लस बी वाय. मग याच्यात कॉन्स्टंट टर्म आहे का, नाही, म्हणजे ही लाईन कुठून पास होते ओरिजिन. तसंच याच्यामध्ये एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अख्खा कॉन्स्टंट आहे इंटू काय एक्स प्लस बी वाय. म्हणजे थोडक्यात हा काय आहे ए एक्स प्लस बी वाय, हा पण काय ए एक्स प्लस बी वाय. म्हणजे ह्या लाईन कुठून पास होतात ए एक्स प्लस बी वाय आहे, म्हणजेच काय आहेत ह्या ओरिजिन मधून. मग तुम्ही काय म्हणतायत, these two lines are passing through origin. These two lines are passing through origin. These two lines are passing through the origin. आणि मग शेवटी म्हणतात फ्रॉम above two cases. कुठल्या दोन केसेस, एक b इज इक्वल टू 0 आणि एक b इज नॉट इक्वल टू 0. फ्रॉम above two cases we conclude that, काय दाखवते तुम्ही, we conclude that homogeneous equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0. काय करते रे बाबांनो, represent
अ कंबाईंड इक्वेशन ऑफ हे स्टेटमेंट आहे तेच मी लिहितोय. कंबाईंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स, आणि ज्या दोन लाईन्स कडून पास होत आहेत, विच इज पासिंग थ्रू ओरिजिन, विच इज पासिंग थ्रू ओरिजिन ओ, आणि एक कंडिशन दिली एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. का बरं दिला असेल एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0? तर इकडे पाहतायत हाय आपला एच प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी. समजा हा एच स्क्वेअर मायनस ए बी रूटच्या आतमध्ये 0 असेल तर तो बाहेर येताना काय येईल? 0 येईल, काय प्रॉब्लेम नाही. समजा तो पॉझिटिव्ह असेल तरी काय प्रॉब्लेम नाही. पण जर तो निगेटिव्हमध्ये गेला, म्हणजे निगेटिव्ह -1 -2, तर हे जे नंबर आहेत हे काय होतात? तुमचे इमॅजिनरी नंबर. त्याच इमॅजिनरी नंबरला पुढे जाऊन आपण काय म्हणतो? कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे मग हा नंबर जो आहे ना, हा आपला काय डिस्टर्ब होईल, म्हणून आपण म्हणतो एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. अशा पद्धतीने हे 4 मार्काचा तुमचा थेरम आहे, तुम्ही या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. मला वाटतं सगळ्यांना समजायला हवा. चालेल, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, पुढील लेक्चरला.